आज मी रात्रीच तयार झालेली आहे कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. दिवसभर मी काही शूट केले नाही किंवा कुठं जाणार आहे असं काही ठरलं नव्हतं. अचानकच आमचं ठरलेलं आहे. सिम्पलच मी रेडी झालेली आहे. फक्त लिपस्टिक लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता शेड मी इथं दाखवते. जर दिसलं असेल तर पॉज करून तुम्ही बघू शकता. हे एकदम नॅचरलवाले लुक देते. त्यानंतर फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावलेला आहे आणि छोटीशी टिकली लावलेलं आहे. त्यानंतर माझा कोणताही मेकअप नाही केलेला आहे. तर आम्ही चाललो आहोत बाळूमामाला कारण आज अमावस्या पण आहे. तर दिवसभरात नाही जमलं म्हणून संध्याकाळच्या टायमिंगला चाललो आहोत आम्ही. पटकन आवरलं, म्हटलं साडी नेसून जाऊया. आणि इथं मी माझा कंगवा शोधत आहे, म्हणजे वुडनवाला, पण मिळाला नाही म्हणून म्हटलं की ठीक आहे प्लास्टिकच्यानंच काम चालू आहेत, असे केस बांधूयात असं माझं म्हणणं होतं. पण त्यानंतर विचार केला, म्हटलं की धूळ बसणार उगाचच, म्हणून मी पुन्हा केस बांधून टाकले. आणि मग तिथून पुढे आम्ही निघालो दर्शनासाठी. तर पहिल्यांदा तासापुरात आम्ही आत्मापूरमध्ये पोहोचलो असेल आणि गर्दी होती कारण अमावस्या असल्यामुळे. एवढी रात्र झाली होती तरीही 9-10च्या दरम्यान वगैरे आम्ही पोहोचलो असेल तरीही गर्दी होतेच. व्यवस्थित आमचं दर्शन झालं. आम्ही बाहेरूनच करून घेतलं कारण आज जायचं म्हटलं की गर्दी जास्त होती. पुन्हा दर्शन करून झाल्यानंतर मी जो सिक्का असतो ना तो चिटकवायला गेले तर तो काही केल्याने चिटकायलाच तयार नव्हता. आणि मी किती प्रयत्न केले, चिटकू दे पण चिटकतच नव्हता. मग शेवटी हार मांडले आणि म्हटलं की जाऊ द्यात. मग थोडेफार फोटोज वगैरे काढले आम्ही तिथं, व्हिडिओज वगैरे काढले आणि मग तिथून पुढे निघालो. तिथं थोडंसं भजन कीर्तन वगैरे हे सगळंही चालूच होतं. इथे बाळूमामा एकदम व्यवस्थित दिसतात, तुम्ही दर्शन करून घेऊ शकता. आणि आम्ही लवकर निघालो कारण आम्हाला पुन्हा लवकर घरी पोचायचंही होतं. मग येताना आम्ही दाबेली घेतली, जी मी पहिल्यांदाच लाईफमध्ये ट्राय केली पण मला काय आवडली नाही.